गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे 26 जानेवारी. आज रिपब्लिक डे आहे आपला 77वा. तर तुम्हा सर्वांना 77व्या रिपब्लिक डेच्या, प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आमच्या सोसायटीमध्ये बरेच प्रोग्राम अरेंज केले आहेत. सकाळी 8 वाजता स्टार्ट होणार आहे. तर ऋत्विक झोपला आहे. मी आता म्हणजे आंघोळ वगैरे करून झाली आहे, चहा घेतली मी. आणि विनू पण बाहेर गेला आहे थोडं कामानिमित्त. तर ऋत्विक जेव्हा उठेल तेव्हा मला जायला मिळेल. तर सोसायटीच्या जे रिपब्लिक डेचा प्रोग्राम अरेंज केला आहे तिथे, तर बघू तो कधी उठतो आणि मला जायला मिळतं की नाही. तर जायला मिळालं तर मी नक्की तुम्हाला तिथे काय काय प्रोग्राम आहेत किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत, बऱ्याच ॲक्टिव्हिटीज ठेवल्या आहेत लेडीजसाठी आणि मुलांसाठी, तर ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. सकाळी फ्लॅग होस्टिंग आहे, तर जमलं तर नक्की दाखवेन मी तुम्हाला. तर व्हिडिओला बघायला विसरू नका एंडपर्यंत. आणि भेटते मग तुम्हाला थोड्या वेळात. आता आम्ही सेंट्रम क्लबच्या इकडे चाललो आहोत आणि तिथे सुद्धा प्रजासत्ताक दिन निमित्त झेंडा फडकवला जातो. तर तिथलं मी दाखवते तुम्हाला. तर हे पाठीमागच्या साईडला, हे राईट साईडला जे तुम्हाला दिसतं आहे ब्लॅक कलरमध्ये वॉल आहेत, त्या सेंट्रम क्लबच्याच आहेत. तर आपण तिथे जाऊन बघूया की तिथे कसं सेलिब्रेट केलं होतं ते. आता पडला असता सर. तर आता मी क्रॉस केलंय रोड आणि आपण बघूया. तर इथे सुद्धा फ्लॅग होस्ट केलेला आहे. होस्टिंग सकाळी झालेली आहे. काय तर तुम्ही बघितलं असाल माझ्या मागे सेंट्रम क्लबमध्ये सुद्धा फ्लॅग होस्टिंग केली सकाळी. तर हो, आज बंद होतं सेंट्रम क्लब. तर आज रिपब्लिक डे होता ना, त्यामुळे आज सेंट्रम बंद होतं. तर अशा प्रकारे सकाळी सोसायटीमध्ये सुद्धा रिपब्लिक डे सेलिब्रेट केला आहे. तर त्याचे सुद्धा काही व्हिडिओज आणि फोटोज आहेत माझ्याकडे, जे मी या व्हिडिओमध्ये अटॅच करेन. सो ते पण तुम्ही बघा. सभी साथ में गाएंगे. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध. तर आता आम्ही ऋत्विकला मँगो कुल्फी खायची होती, त्यामुळे थोडंसं बाहेर आलोय.
आणि आता मी बाहेर आलीच आहे, तर मी म्हटलं थोडंसं वॉक करूया. दुपारचं जेवण झालं आहे, तर याला इच्छा होती आज सुट्टी आहे म्हणून मँगो कुल्फी खावी. तर मँगो कुल्फी खाऊन झाले आणि आता आम्ही थोडंसं वॉकला जातो आहे. तर आता दुपारची वेळ आहे, त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे आणि ऊन पण थोडंसं कमी आहे, त्यामुळे जरा वॉक करायला बरं वाटतं. ऊन असेल तर मग मी सहसा तसं येत दुपारच्या वेळेस, पण आज याला कुल्फी खायची होती, तर म्हटलं बाहेर जातोच आहे तर आपण थोडंसं वॉक पण करूया. तर आता आपण विला रॉयलच्या इथे चालत आहोत आणि हे तुम्हाला दाखवते बॅक साईडला. हे इथे काम चालू आहे सध्या. इथे वेगवेगळ्या स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला जसे हवे असतील तसे विला पण आहेत. तर इथे सध्या काम चालू आहे, अजून कोणी राहायला नाही आलंय. आणि त्याच्या बाजूला पलावा ट्विन्स लेकचं काम चालू आहे. तर सध्या काम चालू आहे, दाखवते मी. हे इथे एक ब्रिज बनवता आहेत. काम पूर्ण झालं की मी एकदा छान व्हिडिओ बनवेन याच्यावरती सेपरेट. तर हे आहे पलावा ट्विन्स लेक. ऋत्विक, हे संध्याकाळी आपण जेव्हा रेडी होईल तेव्हा इथे फिरायला मस्त वाटेल ना? मस्त वाटेल. हे आता सध्या काम चालू आहे, पण जेव्हा ते रेडी होईल तेव्हा संध्याकाळी इथे लाईट्समध्ये अजून छान दिसेल. जेव्हा रेडी होईल त्यावरती मी डिटेल व्हिडिओ एकदा बनवेन. तर सध्या काम चालू आहे, एंट्री नाही आहे इथून. तर आता मी थोडंसं पुढे जाते. आणि माझ्या एका फ्रेंडने मला सजेस्ट केलं होतं की तू जिथे राहतेस तिथले आजूबाजूचे व्हिडिओ बनव म्हणून. तर म्हणून मी म्हटलं आजूबाजूला पण एवढं छान सिटी आहे, आजूबाजूला एक्सप्लोअर करण्यासारखं बरंच काही आहे, तर आपण ते तुमच्यापर्यंत पोचूया म्हणून मी व्हिडिओ बनवते. तर अजून स्टार्ट नाही केलं आहे तेवढं इन डिटेल बनवण्याचं. बरेच इथे पार्क म्हणजे वेगवेगळे पार्क आहेत, क्लब हाऊस आहे, बऱ्याच फॅसिलिटीज आहेत इकडे. तर मी आय थिंक प्रयत्न करेन सेपरेट व्हिडिओ बनवायचा प्रत्येक पार्कचा किंवा तिथला. ऋत्विकला चालायला आमच्या खूप कंटाळा येतो, पण त्याला मी जबरदस्ती माझ्यासोबत घेऊन आले आहे वॉकला. रिश्वत दिली आहे त्याला मी कुल्फीची, म्हणून तो आलाय. है ना ऋत्विक? त्याचा फेस बघा कसा दिसतोय तो. त्याला खेळायला जायचंय त्यांच्या फ्रेंड्स बरोबर, किंवा मग घरी गेल्यानंतर फक्त मोबाईलमध्ये असतो गेम खेळत, किंवा मग टी व्हीवरती यूट्यूबला रील्स बघत असतो. म्हणून जरा म्हटलं तू माझ्यासोबत चल घरी, तेवढंच काम करण्यापेक्षा थोडंसं माझ्याबरोबर वॉक पण कर, म्हणून त्याला मी घेऊन आले. तुमची पण लहान मुलं असंच करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण घरी जायला निघालो आहोत. हा वरती बघा झेंडा प्रत्येक विंगच्या इथे लावला आहे. हा दरवाजा असा सजवला आहे आणि त्याआधी घरी जाण्याआधी आपण एकदा गार्डनमध्ये जाऊया, तिथे बघूया. पार्टीमध्ये सुद्धा आज फ्लॅग होस्टिंग झालं सकाळी, तर मी दाखवते.
कशा प्रकारे इथे सेलिब्रेशन झालंय ते नाही, कसं सजवलंय ते दाखवते. कीप युअर माउथ शट. तर हे अशा प्रकारे सजवले, पताका लावले सगळीकडे. पप्पाचा फोन आला. वाजले 8 झाले, 8:15 वाजले आणि पटकन मी बटाट्याची भाजी बनवते आणि त्याच्यानंतर मग मी जेवायला घेते, कारण की ऋत्विकला खूप लागली आहे. तर पटकन मी बटाट्याची भाजी बनवते. तर यामध्ये एक कांदा मोठा चिरून टाकला आहे, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि 2-3 मिनटं आता मी परतणार आहे. एक 2 मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला हे तेलामध्ये परतायचं आहे. आणि अशी भाजी आम्हाला खायला खूप आवडते, चपातीसोबत किंवा वरण भात असेल तर, किंवा भाकरीसोबत. तर आता हे 2 मिनटं झालं आहे तेलात परतून. थोडंसं मऊ झालं की त्यामध्ये 1 चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मिरची पूड टाकले मी आणि चिमूटभर गरम मसाला टाकलाय आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये आपल्याला याला मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि पाणी टाकायचं. तर यामध्ये आता आपण बटाटा टाकून घेऊया आणि हे मिक्स करायचं. आणि यात अर्धा ग्लास पाणी घातलंय मी आणि हे साधारण 2 मोठे बटाटे आहेत, मोठ्या साईजचे बटाटे आहेत. आणि 10 मिनटं याला शिजत ठेवायचं आहे आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे. त्यानंतर याच्यावर प्लेट ठेवून याला 10 मिनटं शिजायला ठेवायचे भाजीला. तर आपण थोड्या वेळाने 10 मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करू. ते हे ऋत्विक रीडिंग चालू आहे, ऋत्विकची बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा त्याला रीडिंग करायला आवड निर्माण झाली. त्याला रीडिंग करायला खूप आवडतं, पण कधी कधी कंटाळतो आणि मग मध्ये सोडून देतो रीडिंग करणं आणि मग परत सुरुवात करतो. पण ठीक आहे. तर आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा रीडिंग करायला घेतलंय त्यांनी. आणि इकडे बसले आहेत आमचे साहेब, जे टीव्ही बघतायत आणि त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, फोटो काढायला आवडत नाही. तरी पण मी घेतलं त्यांना आता व्हिडिओमध्ये जबरदस्त. तर मंडळी या जेवायला घेतलंय आणि बटाट्याची भाजी आणि भाकरी. तर या सगळ्यांनी जेवायला. थोड्या वेळात भेटते जेवून. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये मी जो काही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलं आहे तर ते तुम्हाला बघायला आवडलं का? तुम्हाला मी रिपब्लिक डे बद्दल आणि आजूबाजूच्या आमच्या एरियाबद्दल थोडंफार दाखवलं, तर ते तुम्हाला बघायला आवडलं का? आणि यापुढेही आमच्या आजूबाजूला जे काही आहे त्याचे व्हिडिओ बनवायचे प्रयत्न करेन, तर तेही तुम्हाला बघायला आवडेल का? तर ते कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा मला. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि थोडंसं व्हिडिओ बनवण्यापेक्षा व्हिडिओ एडिटिंगला मला समजून घ्यायला आणि एडिटिंगला वेळ लागतोय, त्यामुळे ब्लॉग माझे थोडे लेट येतील. तर म्हणजे 1 दिवस उशिरा येतील, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. आणि
जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. सो बाय बाय गाईज, गुड नाईट.